कार मित्रांनो, आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर पळालेला आहे. गट क्रमांक 13 मधून आज बकासूरने दाखवून दिले की सबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या बकासूरवरती होत्या आणि त्या नजरा बकासूरवरतीच राहिल्या. गट क्रमांक 13 मधून या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर गट पास झालेला आहे आणि सबंध महाराष्ट्र आज खरंच खूप खुश आहे, कारण की हा नंदी, हा देव, हा बैल, या बैलगाडा क्षेत्रातील देव आज पळाला. सबंध महाराष्ट्र खूप नाराज होता. ज्यावेळेस बकासूर आजारी होता तेव्हापासून मैदानामध्ये दिसत नव्हता, त्याचा फेरासुद्धा नव्हता. परंतु आज जी गाडीला स्पीड लागले, चांगलं गाडीला गटाला म्हणावं असं स्पीड नाही लागलं, परंतु गाडीनं गट हा काढलेला आहे. आणि आज गाडीवरती ड्रायव्हर पण वेगळेच होते. आज कोण होते गाडी ड्रायव्हर? ज्या दिवशी पुशेगावचं मैदान झालं, पेडगावचं मैदान झालं, मागच्या वर्षीपासून खूप दिवस झालं बकासूरच्या गाडीवरती दिसले नाहीत, परंतु आज हा योगायोग जुळून आलेला आहे. आणि योगायोग असा जुळून आला की संबंध महाराष्ट्राने बघितलं. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कमी काळामध्ये नाव गाजवणारे असे आपले बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड बकासूरच्या गाडीवरती बसले आणि सबंध महाराष्ट्रानं बघितलं काय गाडी पळाली. आणि गाडीनं जो गट आहे तो छकड्याने टाकलेला आहे, परंतु म्हणावं असं स्पीड नाही लागलं. परंतु असो चलो, महत्त्वाचं बकासूर आपला पळतोय हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे तो काय पळतो, कशा पद्धतीचा पळ आहे. त्याच्यासोबत आज उजव्या खांदी बकासूर पळालेला आपला आहे आणि उजव्या खांदी पळून बकासूरने काय संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या सगळ्यांच्या फेरलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबत आज एक आदतमधलं वासरू होतं. कोण होतं आदतमधलं वासरू? गोल्या नावाचं वासरू होतं. गोल्या नावाचं वासरू, आता ते वासरू कुठलं आहे काय माहीत नाही, परंतु गोल्या हा एक आदतमधलं वासरू आज बकासूर सोबत पळाला. आणि काय बकासूरनं गाडी वडली होय. आज शेजारची एक गाडी होती, पण ती गाडी चांगली फास्ट आली, परंतु शेवटी लढत दिली ती बकासूरने दिली. शेवटी त्याला माहिती आहे कसं पळायचं असतं, किती अंतरामध्ये राहिल्यानंतर गाडी कशी ओव्हरटॅक करायची, कशा पद्धतीनं आदत वासरू असो, दुशामधलं वासरू असो, नंबरचा बैल असेल, 2 नंबरचा, 3 नंबर, 4 नंबरचा बैल, कसलाही नंदी असू दे, त्याला घेऊन हा पळतोच आणि दाखवून देतो की तो काय चीज आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि आज संबंध महाराष्ट्र खुश आहे, खुश राहणार, कारण की त्याने आज डोळ्याचं पारणं फेडले बकासूरने. कुणालाच कल्पना नव्हती की आज बकासूर पळेल म्हणून, परंतु आज या बकासूरने खरंच डोळ्याचं पारणंच फेडलं म्हणावं लागेल. कारण की कसं आहे तुम्हाला माहितीच आहे, बकासूर नसला की करमत नाही लोकांना. मैदानामध्ये असंख्य लोक त्या मैदानामध्ये बकासूरसाठी येतात. असंख्य लोक मैदानावरती कामधंदे सोडून मैदान बघतात, कारण की त्यांचा आवडता नंदी जो आहे तो बकासूर आहे, त्याच्यासाठी लोक बघतात. आणि तो नाराज कधीच करत नाही आणि केलंही सुद्धा नाही आहे. आज येदगावमध्ये आदतचं मैदान चालू आहे. गट 1 ते 10चे निकाल मी किरण शिरतोडे ब्लॉग्स आपला जो जुना चॅनल आहे त्या ठिकाणी जाऊन बघा. आणि आता बकासूर 13व्या गटामध्ये एक छान गाडी पाळली, सुंदर गाडी पाळली. बबलू चाचांचं ड्रायव्हिंग सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि खूप दिवसाची इच्छासुद्धा होती सगळ्या महाराष्ट्राची की बबलू चाचा का नाही बसत, काय झाले, आणि परंतु आज बसले गाडीवरती. आज आपण जाणार आहे येदगावच्या मैदानामध्ये, सेमीला जाऊ, सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की एक बकासूर आज मैदानामध्ये आलाय. त्याचा एक मुलाखत छोटीशी का होईना पण घेऊया आणि दाखवून देऊया की संबंध महाराष्ट्राला की बकासूर फॅन काय आहेत. आणि जरी मी यूट्यूबर जरी असलो, आपल्याला सगळी नंदी जरी समान असले तर आहेतच, परंतु आपण एक बकासूर फॅन आहे. एक फॅन म्हणून माझं काम आहे बकासूरची एक छोटीशी का होईना पण मुलाखत घेणार आणि बाकीच्या सुद्धा नंदींच्या पण मुलाखत घेणार आणि दाखवून देईन सगळ्या महाराष्ट्राला की आपण या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सगळ्या नंदींना समान धरतो. आणि बकासूरने आज दाखवून दिले की तो काय आज पळाला. आणि गोल्या नावाच्या वासराला घेऊन सुट्टा गट तर काढलाय. आता सेमीसाठी काय लढत होईल, कारण की त्या ठिकाणी रथी महारथी जे आहेत त्या मैदानामध्ये, कारण की काही सांगू शकत नाही. शेवटी आज बकासूर आला हे महत्त्वाचं आहे. सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला, कारण की बकासूरने आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 35व्या गटामध्ये बकासूरची चिठ्ठी होती, परंतु मी सकाळी सांगितलं, मागाशी पण सांगितलं लोकांना, ज्यावेळेस 15 नंबर गटामध्ये ही 13 नंबर गटामध्ये गाडी पळाली आणि जी पैरेकऱ्यांची चिठ्ठी असेल त्या ठिकाणी बकासूर पळाला. परंतु असो चला, काही हरकत नाही आहे. महत्त्वाचा बकासूरने आज गट काढलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला एक आवडता नंदी आहे, त्याने कधीच कुणाला दुखवलेलं नाही आहे. कारण बकासूर ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस सगळे आनंदात असतात. आनंदातच राहा. सेमीसाठी आपला बकासूर सज्ज होतोय. मैदानामध्ये 48 गट पळतील
आत्ता मी 13पर्यंत निकाल बघितलेत. 1 ते 10चे निकाल किरण शिवतळे ब्लॉग्स आपला जुना चॅनल आहे, तिथं जाऊन बघा. आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा, हाईप पण द्या आणि कमेंट चांगल्या करा. धन्यवाद.